नमस्कार मंडळी, सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आजची सुरुवात आहे बघा स्वयंपाकापासून केलेली आहे. आणि आज स्वयंपाकामध्ये आता मी काय बनवणार आहे, तर ही मी जी भाजी बनवणार आहे बघा, तर ही एक रानभाजी आहे. आणि कोणी खाल्लेली आहे का नाही ते पण मला कमेंटमध्ये सांगा, की ही भाजी तुम्ही बनवता का कधी? तर ह्या भाजीचं नाव जे आहे बघा, तरवाटाची भाजी म्हणतात याला. कारण ते आपल्या बांधावर येतात ते तरवाट नाही हे. हे आपले मेथीच्या भाजीसारखे पानं असतात याचे. आणि छोटे-छोटेच असतात हे झाड. जेव्हा ही 2 पानावरतीच ही भाजी येते तेव्हाच ती भाजी खातात. नंतर ती भाजी खाल्ल्या जात नाही, कारण की ती नंतर कडू होते आणि कडवट लागते खायला. तर जेव्हा कवळे पानं असतात तर ती फक्त ते 2-2 पानं तोडून आहे ना, तर त्याचीच भाजी करतात. खूप छान लागते ही भाजी खायला. तर आपण जे तांदूळची जी भाजी करतो त्याप्रमाणेच करायची ही. मी याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण टाकला आणि तेल टाकून त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकले. आणि हा जो मसाला आहे, मसाला म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. तर तेच टाकलं आहे त्याच्यामध्ये. दुसरा कुठलाही मसाला वगैरे, शेंगदाणे वगैरे काही टाकायचे नाही आहे. आणि नुसती ही भाजी जी आहे तर नुसती अशी परतूनच घ्यायची, जशी आपण तांदूळची भाजी बनवतो. पण तांदूळची भाजी सगळे वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. तर पण मी तशीच तांदूळची भाजी पण ह्याच प्रकारे बनवते. तर तशी ही भाजी बनवून घ्यायची. मंद आचेवर गॅस आहे तोपर्यंत त्याला व्यवस्थित असं खालीवर करून घ्यायचं. आणि ह्या भाजीमध्ये ना, आता आपण कांदा जरी टाकला ना, तर कांदा टाकल्यावर पण ही भाजी खूप छान लागते. पण मी याच्यामध्ये ना कांदा टाकलेला नाही, नाहीतर मग मी ह्या भाजीमध्ये कांदा पण टाकते. कांदा टाकल्याने पण चव जी आहे ना, तर एकदम छान लागते. कारण ही भाजी ना थोडीशी ही झालेली होती, म्हणजे एकदम कवळी भाजी नव्हती. थोडीशी अशी धोड झालेली होती. तर मग मला असं वाटत होतं कडवट लागते का काय, म्हणून मग मी काही कांदा वगैरे घातला नाही. म्हणलं आपण अशीच तिला परतूनच बनवूया. म्हणून मग मी अशा पद्धतीनं तिला नुसतं मिरची आणि लसूण टाकूनच असं परतून घेतलं. पण ही भाजी जर खाल्ली ना, तर म्हणजे तुम्ही नेहमी बनवून खातान, कारण की इतकी चवदार लागते ही भाजी. आणि पाऊस पडल्यानंतर जे आहे ना, पहिल्यांदा उगतं ते, तेव्हाच ही भाजी खायला जे आहे तर छान लागते. नंतर एकदम असे त्याला काड्या वगैरे आल्या ना, तर मग ती भाजी काही खायला एवढी व्यवस्थित छान लागत नाही. म्हणजे फुलं आले ना, तर त्या झाडाला लगेच फुलं येतात. ती फुलं आपल्या मेथीच्या भाजीसारखीच असते. तर फुलं आल्यानंतर मग ती खायला आपल्याला चवदार लागत नाही. म्हणजे एकदम कडवट, म्हणजे खाल्ल्याच जात नाही अशी भाजी होती त्याची. छान अशी परतून घेतलं अगोदर. लगेच मीठ नाही टाकलं, नाहीतर मग काय होतं, मीठ टाकलं ना लगेच मग पाणी सुटतं. तर मग अगोदर त्याला चांगलं व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेतलं. आणि नंतर जे आहे तर मग मी नंतर त्याला वरतून मीठ टाकलेलं आहे बघा. चवीनुसार मीठ टाकलं. मीठ टाकल्याने काय होतं आहे, की कुठल्याही आपल्या भाजीला जे आहे ना, तर मग पाणी सुटतं. आणि पालेभाज्याला कसं मीठ थोडं कमीच टाकावं लागतं, कारण की त्या मग परतून नंतर कमी होतात. आणि मग आपण त्या अगोदरच्या भाजीच्या हिशोबानं मीठ टाकतो, तर ते मीठ जास्त होतं. म्हणून व्यवस्थित परतून घ्यायची अगोदर भाजी, आणि नंतर जे आहे तर मग नंतर मीठ टाकायचं. आता मी याच्यामध्ये नंतर मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि मीठ टाकून पण व्यवस्थित परतून घ्यायची, कारण याच्यावर झाकण पण नाही ठेवायचं. झाकण जर ठेवलं तर मग त्याची चव जी आहे तर कडवट होती. त्याच्यामुळं मग मी त्याच्यावर झाकण पण ठेवणार नाही. अशीच परतून घ्यायची. आणि इकडे शेवग्याची शेंग पण आहे ना, शेवग्याच्या शेंगाची भाजी पण मला काळ्या मसाल्यामध्ये बनवायची होती. इकडं मी शेंगा पण इकडं उकडून ठेवलेल्या आहे. अगोदर शेंगा कट करून जे आहे तर मग मी लगेच भाजीत नाही टाकत हे. अगोदर शेंगा जे आहे तर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून जे आहे तर मग मी ते शेंगा अगोदर उकडून घेते. आणि मग उकडल्यानंतरच मग भाजीमध्ये टाकते. डायरेक्ट भाजीमध्ये तशाच कट करून टाकत नाही. तर आता मला काळ्या मसाल्याची भाजी बनवायची होती. त्याच्यासाठी जरी जे आहे तर मग इकडे मी कांदा जो आहे तर मग कांदा भाजायला ठेवलेला होता. असं जाळीवरती आहे. तर मग मी अशा ह्या जाळीवरतीच असा कांदा जे आहे तर मग कांदा भाजून घेते. आणि कांदा भाजून जर टाकला तरच मला ती भाजीचं म्हणजे कलर पण छान येतो आणि खायला पण टेस्टी लागते. तर मी असा कांदा भाजून घेत असते बघा गॅसवरती. जाळी ठेवते आणि मग त्या जाळीच्या वरती जे आहे तर मग जाळीच्या वरती कांदा भाजून घेते. पण असं चुलीवर जर का कांदा भाजला ना, तर आरामध्ये खूप छान हा कांदा भाजला जातो. पण आता आपल्या इथं कुठं आरावर आपण भाजणार, त्याच्यामुळं जे आहे तर मी गॅसवरती असं
हे ठेवून जाळी ठेवून जे आहे तर मग त्याच्यावरती मी असा कांदा जे आहे तर कांदा भाजून घेत असते. आणि काळ्या मसाल्यात जेव्हा मला भाजी बनवायची असते तर तेव्हा मी जे आहे तर म्हणजे अशाच प्रकारे भाज्या बनवते. कांदा पण भाजून घेते लगेच. कांदा खोबरं जे आहे तर मग कांदा खोबरं तेव्हाच भाजून घेऊनच मसाला तयार करते. म्हणजे असं मी मसाला वगैरे असा अगोदर काही तयार करून ठेवलेला नसतो खोबरं ते टाकून. तर मग हे जो मसाला आहे तर मी कांदा आणि खोबरं आणि अशी काळ्या मसाल्याची भाजी करायची असल्याने थोडीशी त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ वगैरे ते आहे ना, तर मग मी तेव्हाच भाजून घेते जेव्हा आपल्याला भाजी बनवायची तेव्हाच. आणि तेव्हाच तो मसाला तशा प्रकारे मसाला मी त्याचा बनवून घेते. आणि मग आपलं लाल मिरची पावडर वगैरे, गरम मसाला ते काय जे मसाले आहे मग ते मसाले नंतर भाजीमध्ये वरतून मग तसे ॲड करायचे. मग ते मसाले टाकायचे. आता इकडं भाजी जी आहे बघा, तर भाजी पण आपली छान अशी परातली गेलेली आहे. तर आता मला मसाला भाजून घ्यायचा आहे आणि ज्वारीच्या भाकरी जी आहे तर मग मी भाकरी बनवणार आहे. कारण ह्या भाजीसोबत पण भाकरी छान लागते. आणि काळ्या मसाल्याची शेवग्याची शेंगाची भाजी बनवायची आहे तर मग त्याच्यासोबत पण भाकरी छान लागते. म्हणून मला ज्वारीच्या भाकरी बनवायच्या होत्या. इकडं जे आहे तर मग मी खोबरं कट करून घेतलं आहे की भाजीसाठी. व्यवस्थित असं बारीक कट केलं ना तर म्हणजे मग आपल्या मिक्सरच्या भांड्यातून पण लवकर बारीक होतं. नाहीतर मग मोठाले आपण काप केले तर मग ते व्यवस्थित बारीक होत नाही. त्याच्यामुळं मग मी इकडं खोबरं वगैरे अगोदरच असं कट करून घेतलं. कारण की मग मिक्सरमधून व्यवस्थित मसाला जो आहे तर एकसारखा बारीक होतो. तर त्याच्यामुळं मी त्याला पण अजून ते कट केल्यानंतर पण त्याचे अजून थोडे छोटे तुकडे करून घेतले. कारण की मग भाजायला पण आपल्याला व्यवस्थित भाजता येतं. आणि मिक्सरमधून पण मसाला जो आहे तर मग चांगला एकसारखा मसाला निघतो. तर आता ही भाजी जी आहे बघा, तर आपली भाजी तयार झालेली आहे. तर म्हणलं भाकरी बनवायच्या तर अगोदर त्याच तव्यावरती अगोदर मसाला भाजून घेतला ना, म्हणजे मग तव्याला तेल वगैरे लागतं ना ते, तर मग तवा नंतर शेवटी मसाला भाजला ना मग तवा पण घासल्यानंतर निघत नाही. म्हणून जे आहे तर म्हटलं अगोदर मसाला भाजून घ्यायचा आणि मग मसाला भाजून घेतल्यानंतर मग तोपर्यंत इकडं भाकरी तयार करायची. आणि मग त्या भाजलेल्या मसाला भाजून घेतलेल्या तव्यावरतीच मग भाकरी टाकायची. म्हणजे तवा पण मग घासायला निघतो, तेलकट वगैरे होत नाही. नाहीतर शेवटी हा मसाला भाजला ना तर मग तवा पण आपला निघत नाही. इकडं कांदा जो आहे तर कांदा पण आपला छानपैकी असा भाजले गेलेला आहे बघा. इकडं मी भाकरी वगैरे तोपर्यंत बनवून घेतल्या, मसाला पण भाजून घेतलेला होता. आणि आता भाजीची जी आहे तर मग आता भाजीला मला फोडणी द्यायची होती. तर त्याच्यासाठी हळद, लाल मिरची पावडर आणि याचा मसाला जो आहे बघा, अंबारी मसाला. तर तो मसाला ते मसाला टाकला जर ना तर मग तुम्हाला दुसऱ्या मसाल्याची काहीच गरज लागत नाही. मी तसा मसाला आणि आपला हा मिक्सरमध्ये आपण हे वाटून घेतलेला कांदा आणि खोबरं आणि थोडीशी मी त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घातलेली आहे. तर म्हणजे कारण की भाजी अशी मिळून येण्यासाठी. नाहीतर नुसतं खोबरं आणि कांदा घातला तर भाजी एवढी मिळून येत नाही. म्हणून थोडीशी त्याच्यामध्ये डाळ घातली ना तर मग भाजी छान अशी मिळून येते. म्हणून मग मी त्याच्यामध्ये जे आहे तर थोडीशी हरभऱ्याची डाळ पण घातलेली होती. छान मसाला जो आहे तर तेलामध्ये परतून घ्यायचा. आणि गॅस जो आहे तर मंद आचेवरच गॅस ठेवायचा, म्हणजे फुल गॅसवरती नाही परतू द्यायचा. त्या मसाल्याला चांगलं असं तेल सुटेपर्यंत जे आहे तर तेल सुटेपर्यंत त्याला परतू द्यायचं. सारखं त्याला हलवत राहायचं की व्यवस्थित असा परातल्या गेला पाहिजे. आणि अद्रक लसणची आहे बघा, तर मी अद्रक लसणची पेस्ट जी आहे तर मग अशी पेस्ट वरतून टाकली त्याच्यामध्ये. अगोदर माझ्या लक्षात नव्हतं राहिलं अद्रक लसणची पेस्ट टाकायची. ती ती पेस्ट जी आहे ती टाकली आणि मग त्याच्यामध्ये जर नंतर जो आहे तर मग मसाला टाकला आहे बघा. हा जो आहे तर गरम मसाला, तर मग तो मसाला थोडासा मी त्याच्यामध्ये टाकला. आता ह्या शेंगामधलं जे पाणी आहे बघा उकडलेलं, तर ते पाणी मी थोडंसं त्याच्यामध्ये टाकलं.
हे बघा थोडंसं पाणी टाकलं आणि मसाला जो आहे व्यवस्थित असा मिक्स करून घेतला. आणि आता असा मसाला मिक्स करून घेऊन त्याच्यावरती ताट ठेवून दिलं ना, झाकण ठेवून द्यायचं, तर मसाला छान असा हे होतोय, तेल सुटतंय त्याला. तर इकडं माझी भाजी पण बनवून झालेली होती आणि लगेच जेवणाची पण तयारी झालेली होती. इकडं कांदा, लिंबू, काकडी, इकडे ही भाजी बघा आणि ही मसाल्याची आपण शेवग्याची शेंग बनवलेली आणि ज्वारीची भाकरी. तर आजचा जेवणाचा असा मेनू होता. तर चला या मग जेवायला.